विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम वरती आक्षेप घेतल्याच्या नंतर मार्कडवाडीमध्ये मंगळवारी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याची भूमिका काही ग्रामस्थांनी घेतली आहे। मात्र प्रशासनाने ग्रामस्थांची ही मागणी फेटाळून लावली आणि याच पार्श्वभूमीवर मार्कडवाडी गावामध्ये 5 डिसेंबर पर्यंत आता जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत। तसंच जानकर गटाच्या 20 ते 25 पदाधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। मार्कडवाडी गावाला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। निवडणूक आयोगाच्या शिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाने सांगितलं। त्यामुळे मंगळवारी मतदानाची प्रक्रिया राबवल्यास नागरिकांवरती कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। ग्रामस्थ मात्र मतदान करण्यावरती ठाम आहेत। ईव्हीएम विरुद्ध बॅलेट हे वार महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे आणि याचं पहिलं गाव ठरलेलं आहे माळशिरस तालुक्यातलं मार्कडवाडी। उद्या इथं बॅलेटवर मतदान होणार आहे। प्रशासनाने यास बंदी घातलेली आहे, कुठली बेकायदेशीर रीतीने मतदान करायचं नाही अशी भूमिका प्रशासनाची आहे आणि त्यासाठीच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजपाठा या गावात दाखल झालेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर रीतीने लोकशाहीला चॅलेंज करणारी ही जी नवीन पद्धती आणलं जाते ही होऊ द्यायची नाही। यासाठी या गावात 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत 144 कलम म्हणजे जमावबंदीचं कलम पुकारण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार गावात कोणीही मतदान करू नये, मतदानाला आले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी प्रशासनाची भूमिका आहे। तरीसुद्धा खूप मोठ्या संख्येने नागरिक इथं जमा झालेले आहेत, ग्रामस्थ इथं जमा झालेले आहेत आणि माळशिरसचे नूतन आमदार ज्यांच्या गटाने आता मतदानाची मागणी केली आहे ते उत्तमराव जानकरसुद्धा इथं पोचलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जर मतदान करायला लोक आली आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करायची वेळ आली तर तो गुन्हा माझ्यावर दाखल पहिला होईल आणि नंतर लोकांवर होईल, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथं मतदान घेतलं जाईल अशी त्यांची भूमिका आहे। आता यामुळे प्रशासन आणि नागरिकातील संघर्ष वाढणार आहे आणि उद्या या मतदानाच्या दिवशी काय होणार हे उद्या दिसून येणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, मार्कडवाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।